नमस्कार मंडळी. पाठीमागं मी कॅन्सरच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याला तुम्ही कमेंट्स करून भरपूर सकारात्मक प्रतिसाद दिला. परंतु तुमचे प्रश्न असे होते की अरे आयुर्वेदाने कॅन्सर बरे होतात का, किंवा मग आयुर्वेदाची सपोर्टिव्ह ट्रीटमेंट नक्की काम करते का. तुम्हाला सांगू का की कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे, रेडिओथेरपी असेल, केमोथेरपी असेल, त्यांना सुद्धा काय आजार बरा होतो असं कधी होत नाही. अलग लक्षात. फक्त त्याच्या ज्या गाठी आलेल्या असतात शरीरामध्ये कुठं पण कॅन्सरच्या, मग कुठल्याही प्रकारचा असू देत, घशाचा असू देत, फुफ्फुसाचा असू देत, किंवा अन्ननलिकेचा असू देत, पोटातील असू देत, या सगळ्या कॅन्सरच्या गाठींवरती रेडिओथेरपी आणि केमोथेरपी केल्यानंतर त्या गाठी ची साईज बारकी होते आणि आपल्याला वाटतं की पेशंट बरा होतो. परंतु त्याच्याबरोबर त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत या आजाराचे किंवा या ट्रीटमेंटचे, ते शरीरावरती भरपूर इम्युनिटी कमी होती लोकांची, आणि त्या इम्युनिटीला बूस्टअप करण्यासाठी किंवा ती इम्युनिटी पेशंटची वाढण्यासाठी, त्यासाठी आम्ही विचार केला की आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर सपोर्टिव्ह ट्रीटमेंट घेतली तर त्याचा फायदा होतो. आणि मी एकटा म्हणत नाहीये. टाटा सारखा मोठा ग्रुप सुद्धा पाचगणीजवळ मोठं त्यांचं कॅन्सर हॉस्पिटल 500 बेडचं उभं करतोय, आणि त्याच्यामध्ये सुद्धा फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट या संदर्भामध्ये त्याचा विचार करतोय. म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि ॲलोपॅथिक ट्रीटमेंटचं जर कोलॅबरेशन एकत्र केलं तर लोकांच्या, म्हणजे जे रुग्ण आहेत कॅन्सरचे रुग्ण, त्यांची जी लॉंगिटिव्हिटी ऑफ लाईफ किंवा क्वालिटी ऑफ लाईफ हे वाढण्यासाठी खूप मदत होते त्याची. म्हणजे माणसाला अगोदर तो माणूस आजाराने खचलेला असतो, मनाने खचलेला असतो, शरीराने खचलेला असतो, आणि अशा प्रसंगी त्याला जर आपल्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमुळे जर त्याचं आयुष्य चांगलं वाढत असेल, त्याचं मनाची जर शक्ती चांगली राहत असेल, तर करायला काही हरकत नाहीये. आणि असं कोणीही ह्याच्यामध्ये 100% सांगू शकत नाही की कॅन्सरचा रुग्ण हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलं की 100% बरा होतो, आणि आमचा तसा दावाही नाहीये. फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की जे काही कॅन्सरचे पेशंट असेल त्यांनी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट बरोबर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर सपोर्टिव्ह ठेवली तर त्यांचं आयुष्याचं जे सकारात्मकता आहे ती वाढी लागून शरीर चांगलं राहतं, मन चांगलं राहतं, आणि आजाराच्या बरोबर जगणं पेशंटचं सुरू झालं की आपल्या माणसामध्ये तो चांगला राहतो. बस एवढे. या संदर्भामध्ये अजून तुमचे काय असतील कमेंट्स विचारू शकता. धन्यवाद.